नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राज्यातील कर्मचाऱ्यांचे जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली सन 2024-25 साठी आताची एक मोठी महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे आणि त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर राज्य शासनाच्या शासन निर्णय दिनांक 7/4/2021 रोजी निर्गमित निर्णयामध्ये नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रियांची अंमलबजावणी कालावधीमध्ये वाढ झालेल्या विशेष संवर्ग 1 अंतर्गत संबंधित असणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करून घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र हे सादर कालावधीपर्यंतचे ग्राह्य धरले जाईल असे वाचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच जे शिक्षक किंवा कर्मचारी पुढील वर्षांमध्ये सेवेतून निवृत्त होणार आहेत अशा शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश बदली प्रक्रियांमध्ये होणार नाही। शासन निर्णय दिनांक 7/7/2021 तसेच विशेष संवर्ग भाग 1 नुसार शिक्षकांच्या विनंती बदलीकरिता होकार तसेच नकार दर्शविल्यास त्याचबरोबर पर्याय उपलब्ध करून न दिल्यास सदर शिक्षक बदलीच्या पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास सदर पात्र संवर्गामध्ये बदलीकरिता संधी उपलब्ध करून देण्यात यावेत असेही नमूद करण्यात आलेले आहेत। तसेच शासन निर्णय जिल्हा परिषद बांधकाम भवन मुंबई यांच्या दिनांक 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.2.5 मध्ये विशेष संवर्ग भाग 1 नुसार पात्र शिक्षक यांची बदली प्रक्रियामधून सूट घेतली असल्यास संबंधित शिक्षकाचा जोडीदार जर इतर संवर्गांमध्ये बदलीकरिता पात्र असल्यास जोडीदाराची अर्हतानुसार संबंधित संवर्गामधून बदली केली जाईल असे वाचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच सदर निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.2.8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष संवर्ग भाग 1 नुसार दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन UDID स्त्री सदस्य समितीच्या स्वाक्षरीने ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर सदर निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.3.6 मध्ये नमूदनुसार विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी 3 वर्ष सेवेची अट लागू होणार नाही असेही वाचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर राज्यघटनामधील 14व्या कलम मधील तरतुदीनुसार कोणत्याही ठिकाणी लिंगभेदनुसार प्रतिकूल अथवा अनुकूल व प्रतिकूल याबाबतचे परिपत्रक हे रद्द करण्यात येत आहे। तसेच बदली प्रक्रिया सुरू असताना जर कोणी शिक्षक हा निलंबित, सेवेतून कार्यमुक्त, मयत अथवा बडतर्फ केलेला शिक्षक हे बदली प्रक्रियामधून त्याच टप्प्यावर वगळण्यात येईल। आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत बघा। शासन निर्णय क्रमांक आंजी ब 4820 प्र क 291 आस्था 14 बांधकाम भवन मुंबई दिनांक 7/4/2021 मधील मुद्दा क्रमांक 8.1 मध्ये ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक ऐवजी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र हा संवर्ग रद्द करण्यात येत आहे। त्यानुसार यापूर्वी ज्या शिक्षकांनी संबंधित जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असेल असे कोणतेही प्रमाणपत्र पात्रता निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही असेही वाचण्यात यावे। शासन निर्णय क्रमांक आंजी 4820 प्र क 291 आस्था 14 बांधकाम भवन मुंबई दिनांक 7/4/2021 मधील मुद्दा क्रमांक 8.3 मध्ये सदर प्रक्रियेअंतर्गत पती पत्नी एक युनिट बनून एखाद्या जिल्ह्यात 2 जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकाच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील। शासन निर्णय क्रमांक आंजीब 4820
क 291 आस्था 14 बांधकाम भवन मुंबई दिनांक 7/4/2021 मधील मुद्दा क्रमांक 15 मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यातील रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी कालावधी निश्चित करून त्यानुसार आवश्यक अंमलबजावणी संबंधित सर्व जिल्ह्यांनी करणे अनिवार्य आहे। सदर कालावधी हा 15 दिवसांचा निश्चित असावा। तर एकंदरीत 2024-25 मध्ये होणाऱ्या ज्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या आहेत जिल्हा परिषद विभागाच्या, विशेष करून त्यासाठी असणारी जी महत्त्वाची माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर ज्यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।